1 2 3. देऊ का तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे या एका व्लॉग मध्ये. तर मी एक छोटासा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय हा आहे की मी एक डेली ब्लॉगचा प्लॅनिंग केला आहे. जोपर्यंत माझा 50 डेजचा चॅलेंज नाही संपणार तोपर्यंत मी डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन. त्याच्यात काय राहील कंटेंट मला पण नाही माहिती, पण आपण प्रयत्न करू की डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे. तुम्ही सगळे मला सबस्क्राईब करा जे लोक व्हिडिओ पाहत आहे ते, आणि जे लोक नाही पाहत ते पण सबस्क्राईब करा. कारण की आता जस्ट मी सुरुवात केलेली आहे. जेमतेम माझे फक्त सबस्क्रायबर किती आधी 75 होते. आता जेव्हा मी चेक केलं तेव्हा माझे सबस्क्रायबर किती 85 झाले आहे. तुम्हाला दाखवू का मी. सगळ्यांना वाटलं होतं की 50 डेजचं चॅलेंज खूप सोपं आहे, पण एवढं सोपं नाही जेवढं सोपं वाटते. एक गोष्ट शिकायची होती ती होती डिसिप्लिन. ती गोष्ट शिकून झाली म्हणजे शिकत आहे ती गोष्ट. इतक्या लवकर शिकता नाही ती गोष्ट. तर आता जसा मी 50 डेजचा चॅलेंज घेतला होता, आजचा त्याचा 39 डे आहे. तर आता उद्या व्हिडिओ अपलोड होऊ शकते मे बी एडिट झाल्याबरोबर. तर हा चॅलेंज आहे 10 डेजचा चॅलेंज राहणार आहे. 10 डेजची ब्लॉगिंग कंटिन्यू. काय ब्लॉगिंग करणार काय नाही माहिती नाही, फक्त एवढं माहिती आहे की आपल्याला ब्लॉगिंग करायची आहे म्हणजे करायची आहे. डिसिप्लिन खूप जास्त महत्त्वाची आहे. ती गोष्ट जी मला शिकायची होती ती गोष्ट मी शिकत आहे, पण जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. खूप प्रॉब्लेम आले मला. तर चार्ली पण चावली होती माझ्या पायाला इथे. एवढी बेकार चावली होती, रक्त. त्या दिवशी माझा लेग्स डे होता. लेग्स डे एपिसोड कोणता होता माहिती नाही, पण त्या दिवशी माझा लेग्स डे होता. एवढी भयंकर चावली. चावण्याचं रिझन हे होतं की तिला मी जेवण देत होतो. जेवण देता देता तिला वाटलं की मी तिचं जेवण वापस घेणार आहे. तर ती एवढी बेकार चालली माझ्या पायाला. बाप, असं डोळ्यात थोडं अश्रू आलं होतं. अश्रू. म्हटलं कट्टे करू त्याच्यासोबत. म्हटलं आता जाऊ दे, काय कट्टे करू. आपल्या इकडचा छोटासा बाळ आहे. चार्ली कोणाचा बॉल आहे. देऊ का दे मला बॉल दे. एकटं नसतं खेळत, तुला कळत नाही का ग. दे लवकर. तू मला चावली ना त्याशी मी तुला काय म्हटलं का. चार्ली ऐकत जा माझी गोष्ट. तू थांब बेटा 2 मिनिटं कॅमेरा ठेवतो मला इथे. चार्ली दे बॉल. बॉल मी खेळेन ना तुझ्यासोबत. दे बॉल. तू शहाणा बाळा ना. दे तू चांगलं बाळा ना. छोट ऐकत नाही का माझी गोष्ट. ते लवकर. गुड गर्ल. हां एवढी हुशार झाली तू. आता घेतला तुझ्या बॉल. आता काय करते कर. हळू पडशील. चार्ली जंप. ओ मेरे सोना रे पडशील ते. तसं नाही, त्याची छी आहे. घे तुझा बॉल घे. बापरे. परत एकदा. सिट डाऊन. जंप. सॉरी जंप. कपडे नको पाडू माझे. सिट डाऊन. ऐ पोरी ऐकत जा थोडी गोष्ट माझी. इकडे. होय चार्ली थांब. खाली बस. घे. 1 2 3. बाप. गुड गर्ल. ये शाबासकी देतो ना. ये ना. ये माझ्याकडे. आपण ब्लॉग बनवू. कपडे पूर्ण भरलेले माझे. अरे भाई 2 मिनिटं ऐकत जा माझी गोष्ट थोडीशी. इकडे. चार्ली.
चार्ली नाही ऐकत का तू? असं करशील? हे लवकर बापा पकडा पकड खेळते का? अब ही आहे आमची चार्ली. ही चावली मला काही दिवसाआधी चावली मला. ही माझा लेग्स डे होता त्याची मला चावली. एवढं बेकार चावली ती तुम्हाला दाखवतो फोटोमध्ये साईडला बघा. तर त्या दिवशी एवढं बेकार चावली ती. त्या दिवशी फक्त तिला मी जेवण देत होतो. पाहू नको अशी टुकूर टुकूर. थांब 2 मिनटं मी बोलतो ना. ये हाय 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 कर हाय. अरे थांब ना पोरे मी नवीन चॅलेंज घेताना. ये हा तर ही आमची चार्ली. ही चावली मला. शैतान कुठली शैतान चावं लागते कळत नाही भाई. सर्वात पहिले जेवण मी तुला देतो तुझ्यानंतर मी जेवण करतो कळला का? तर ही चावली मला. हिला वाटलं की मी इथं जेवण घेणार आहे. हां तुझं जेवण खाणार आहे मी. तुझं जेवण मी खाणार आहे. तुला मी जेवण देतो समजलं का? चालले मोठी शहाणी. तर आम्ही सांगत होतो की मी एक छोटासा चॅलेंज घेत आहे. जोपर्यंत माझा 50 डेचा चॅलेंज नाही संपणार तोपर्यंत मी डेली ब्लॉग करणार. कळलं तुला? हां थांब ना 2 मिनटं चार्ली 2 मिनटं जा खेळ. हां तर जोपर्यंत माझा 50 डेचा चॅलेंज नाही संपणार तोपर्यंत मी डेली ब्लॉग करणार कंटिन्यू. एक पण दिवस स्किप नाही करणार. आता मला शिकायचे होते डिसिप्लिन. ते डिसिप्लिन मी शिकलो म्हणजे शिकत आहे. तर तोपर्यंत आपण कंटिन्यू डेली ब्लॉग टाकू. त्याच्यात काय टाकेल काय नाही मला ना माहिती. फक्त मला एवढं माहिती आहे की मला डेली ब्लॉग करायचा आहे म्हणजे करायचा आहे. 2 मिनटं थांबा. हा बापरे ये बस फुटला असता काच. खाली बस खाली बस. सिट डाऊन. खाली बस. मराठी करते इंग्लिश नाही करायचं ना. काय झालं पिल्लू? काय झालं? ओले ओले तुझ्या लाळ करू मी. हो छोटंसं बड छोटंसं बड बाळ लाळ पडली माझ्या अंगावर. तू हाताला पूर्ण ठोकली की लाळ पडली. कधी गदाडी आहे तू चारली. एक साथ गदाडी पर घे जाऊ द्या. तर आपले इंस्टाग्रामवर आहे. तर माझे इंस्टाग्राम किती 120 पोस्ट टाकले मी. 718 फक्त माझे फॉलोअर्स आहे. पण इंस्टाग्रामच्या आधी मी सर्वात जास्त पहिले यूट्यूब वापरत होतो. काय थांबलं बरं 2 मिनटं. तर इंस्टाग्राम सर्वात कमी वापरत होतो मी. इंस्टाग्रामच्या आधी सर्वात जास्त वापरत होतो यूट्यूब. डिसिप्लिन शिकायसाठी मी हा 50 डेचा चॅलेंज घेतला होता. आणखी हा जो चॅलेंज आहे त्या चॅलेंजचा आजचा आहे 39 डेज. 39 डेज कंप्लीट झालेला आहे या चॅलेंजला. ते 50 डेचा चॅलेंज आहे. तो 50 डेच्या चॅलेंजला फक्त 39 डेज कंप्लीट झालेला आहे. ओके तर आता त्याच्यानंतर आपण सर्वात मोठं चॅलेंज घेऊ. छोटासा चॅलेंज मोठा म्हणजे छोटासा चॅलेंज आहे. हा मी चॅलेंज करू शकतो मला माहिती आहे. तर हा फक्त 10 डेजचा थांबतं पाहिजे 2 मिनटं. तर हा फक्त आता एक 10 डेजचा चॅलेंज राहणार आहे. तर या चॅलेंजमध्ये फक्त मी ब्लॉगिंग करणार. 10 डेज ब्लॉगिंग करणार. कुठली ब्लॉगिंग काय करणार नाही माहिती मला. फक्त मला माहिती की मला ब्लॉग करायचं आहे डेली 10 दिवस माहिती नाही. हा 10 दिवस म्हणता येते. फक्त एवढं माहिती आहे की मला 50 डे चॅलेंज संपेपर्यंत हा ब्लॉग करायचा आहे म्हणजे करायचा आहे. आणि हा ब्लॉग मोस्टली मराठीमध्ये राहील. कारण की मी हिंदीमध्ये जे बोलतो ना तर त्यासाठी स्क्रिप्ट होतं. हो म्हणून मी निर्णय घेतला आहे की आपली मातृभाषा मराठी आपण मराठीतच बोलू. जमलं ते हिंदीत पण बोलू. ट्राय करू हिंदी मराठी मिक्स करून टाकू. पण ब्लॉग करू म्हणजे करू. तर आजचा पण थोडंसं जिममध्ये वर्कआउट केला होता. वर्कआउट केल्यानंतर काही व्हिडिओ वगैरे होते ते काढलं मस्तपैकी. आवडलं मला व्हिडिओ. हळूहळू शिकत आहे डिसिप्लिन. मी तर म्हणतो जेवढे पण महाराष्ट्रातले लोक आहे ना सगळ्या लोकांनी ब्लॉग बनवायला पाहिजे. पण मी बनवून टाकतो ब्लॉग. काही हरकत नाही. मला जे करायचं होतं आता ते मी करतो. 2026 माझं आहे तर आता जे माझ्या मनात येईल ते सगळं मी करेन. मोस्टली जी गोष्ट आहे ती आहे मला शिकायची होती डिसिप्लिन. तर मी डिसिप्लिन शिकत आहे. आणि जेवढं सोपं वाटते ना डिसिप्लिन तेवढं सोपं नाही आहे. खूप प्रयत्न केलं. खूप प्रॉब्लेम येतो. भयंकर प्रॉब्लेम येतात. हे करू की ते करू असे प्रॉब्लेम्स येते. जेव्हा काही करत नाही तेव्हा काही प्रॉब्लेम नाही येत. पण जेव्हा आपण एखादा प्लॅन करतो डिसिप्लिन शिकायसाठी प्रयत्न करतो तेव्हा एवढे प्रॉब्लेम येतात. इतके प्रॉब्लेम येतात बापरे.
पण तोच तर एक माइंडचा गेम आहे की आपल्याला तो कसा सॉल्व करायचा. ती डिसिप्लिन जी तुम्हाला शिकवते ना, ती शिकवलं म्हणजे ती जी डिसिप्लिन तुम्ही शिकता स्वतःहून, ती कोणी तुम्हाला शिकवू नाही शकत. आणि डिसिप्लिन खूप जास्त महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये. त्या लोकांचे गोल्स आहे, त्यांना आता डिसिप्लिन शिकावंच लागेल. कारण की डिसिप्लिनशिवाय तुमच्या हातात काही नाही. डिसिप्लिन स्ट्रॉंग होईल तेव्हा समोरून काही रिझल्ट भेटणार, नाही तर रिझल्ट भेटणार नाही. हां, कधी कधी कॉन्फिडन्स लो होतो, कधी वाढतो. हे आपल्या हातात नाही आहे. कधी कधी वाढतो, कधी कधी कमी होतो. पण जसं आहे तसं आपण ब्लॉग करू आणि मराठीत ब्लॉग करू. ओके, चला थँक्यू सो मच हा ब्लॉग बघण्यासाठी. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.